हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी. अध्याय 13वा. अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. पहिला आणि दुसरा श्लोक एकत्र आहे. त्याचं तात्पर्य वाचत आहोत आपण. पुढे वाचायला 10व्या ओळीपासून सुरुवात करणार. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ मधील भेद जाणणे फारसे कठीण नाही. कोणतीही व्यक्ती जाणू शकते की बालपणापासून ते वृद्धापकालापर्यंत तिच्या म्हणजे त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये अनेक बदल होतात, तथापि व्यक्ती ही तीच राहते. याप्रमाणे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञामध्ये भेद आहे. तर आपण हे जाणून घेऊया नीटपणे की आपलं जे शरीर आहे त्यामध्ये विविध बदल परिवर्तन होत असतात. जसं बालपणामध्ये आपलं शरीर होतं ते छोटं होतं. तरुण आपण झालो तेव्हा आपलं शरीर मजबूत झालं आणि आता वृद्धापकाळाकडे शरीर कमकुवत अशक्त होत आहे. तर या शरीरात राहणारा जो मी आहे, जो आत्मा आहे, तो मात्र तोच आहे, कायम आहे. आणि म्हणून इथे समजवलं आहे की या व्यक्तीच्या शरीरात अनेक सारे बदल होत आहेत, परिवर्तन होत आहेत, पण व्यक्ती तीच आहे. तर अशा रीतीने आपलं शरीर आणि या शरीरात राहणारे आपण जीवात्मा, शरीर म्हणजे क्षेत्र, आतला जीवात्मा आहे, ज्याला या शरीरातलं सुख दुःख जाणवतं आहे, तो आहे क्षेत्रज्ञ. तर शरीर आणि जीवात्मा, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यात फरक आहे, भेद आहे, हे आपण जाणून घेतलं आहे. पुढे वाचूया. अशा रीतीने बद्ध जीवात्मा जाणतो की आपण शरीरापासून भिन्न आहोत. जसं आपण जाणतो की हा माझा हात आहे, मी म्हणतोय की माझं डोकं दुखत आहे, तर मी हात आहे असं बोलत नाहीये, माझा हात बोलतो आहे किंवा बोलते आहे. याचा अर्थ काय आहे? मी या शरीरापासून भिन्न आहे. तर अशा रीतीने आपण हे जाणू शकतो. पुढे वाचते आहे. प्रारंभी वर्णन करण्यात आले आहे की देहिनो अस्मिन, जीव हा देहस्थ असतो. देहस्थ म्हणजे शरीरात राहत असतो आणि देहाचे बालपणातून कौमार्यात, कौमार्यातून तारुण्यात आणि तारुण्यातून वृद्धत्वामध्ये स्थित्यंतर होत असते. आणि देहाचा स्वामी असणारा जाणू शकतो की देहामध्ये स्थित्यंतर होत असतात. स्थित्यंतर म्हणजे बदल होत असतात, परिवर्तन होत असतात. हा देहाचा स्वामी म्हणजेच क्षेत्रज्ञ होय. तर इथे म्हटलं आहे प्रारंभी वर्णन करण्यात आलं आहे. तर दुसरा जो अध्याय आहे या भगवद्गीतेचा, त्याच्या 13व्या श्लोकात हेच सांगितलं आहे. जसं आपण आता वाचलं तर तो श्लोक कोणता आहे? देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिर् धीरस्तत्र न मुह्यति. तर भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात आत्म्याचं वर्णन सगळं अर्जुनाला केलं. त्यात सांगितलं आहे की हे शरीर आहे ते बदलत जात आहे, मात्र त्यात जो जीवात्मा राहतो आहे, देह धारण केला आहे, तो कायम राहतो आहे. तर असे हे जे शरीरामध्ये स्थिती अंतर होत असतात, स्थित्यंतर बदल होत असतात, त्यामुळे धीर मनुष्य आहे तो कधीच गोंधळून जात नाही. कारण धीर मनुष्य आहे तो जाणतो आहे की मी हे शरीर नाहीये, मी या शरीरापासून भिन्न आहे, वेगळा आहे. पुढे वाचते आहे. काही वेळा आपण विचार करतो की मी मनुष्य आहे, मी स्त्री आहे, मी कुत्रा आहे, मी मांजर आहे. या सर्व क्षेत्रज्ञांच्या उपाधी आहेत. परंतु क्षेत्रज्ञ
हा शरीरापासून भिन्न असतो. तर इथे क्षेत्रज्ञांच्या उपाधी म्हटलं आहे. जसं आपण म्हणतो की हा मनुष्य या शहरातला आहे, तो मराठी भाषिक आहे, तो खूप शिकलेला आहे, तो इंजिनियर आहे, तो या घराण्यातला आहे, तो खूप श्रीमंत आहे. तर अशा रीतीने हा ज्या जीवाला हे जे भौतिक शरीर मिळालं आहे त्या शरीराच्या त्या सगळ्या उपाधी आहेत. मात्र जाणलं पाहिजे की शरीरापासून आत्मा आहे तो भिन्न आहे. शरीर म्हणजे क्षेत्र आणि आत्मा हा आहे म्हणजे क्षेत्रज्ञ. तर क्षेत्रज्ञ क्षेत्रापासून शरीरापासून भिन्न आहे. पुढे वाचते आहे, आपण जरी आपले कपडे इत्यादी वापरतो तरी आपण जाणतो की वापरलेल्या वस्तूंहून आपण भिन्न आहोत. त्याचप्रमाणे थोडेसे चिंतन केल्यास आपण जाणू शकतो की आपण शरीरापासून भिन्न आहोत. तर हे आपण सहजरित्या जाणू शकतो. पुढे वाचते आहे, मी, तुम्ही किंवा इतर जे शरीर धारण करतात त्यांना क्षेत्रज्ञ म्हटले जाते आणि शरीराला क्षेत्र असे म्हटले जाते. आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.